नमस्कार. उद्या मान्सून जो आहे केरळमध्ये दाखल होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे, मुसळधार त्याचबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे हा महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे. कारण केरळमध्ये मान्सूनचं औपचारिक आगमन जे आहे होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय हवामान विभागानं सुद्धा महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. IMDच्या वेबसाईटवर अपडेट आलेली आहे की उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या अपडेटमध्ये आपण जाणून घेऊयात केरळमध्ये मान्सून कशा पद्धतीने दाखल होतोय. त्याचबरोबर पुढे उद्यासाठी 4 जूनला महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हे दिसून येते. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर पाहू शकता यामध्ये याचा मॅप आहे. आजचा जो अपडेट आहे यानुसार 3 जूनपर्यंत मान्सूनची जी ब्लू लाईन आहे ही पाहू शकता जवळजवळ केरळला खिचून या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये वरच्या स्थितीमध्ये या पद्धतीने पाहू शकता कर्नाटकला खिचून या पद्धतीने पोचलेली आहे. मात्र अजूनही केरळमध्ये मान्सूनची एंट्री झाली नव्हती. मात्र उद्या मान्सूनची एंट्री केरळमध्ये होणार आहे असं हवामान विभाग जे आहे भारतीय हवामान विभाग IMDने स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर आता यामध्ये केरळबद्दल बोलायचं झालं तर पुढील 24 तासामध्ये केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये केरळ आणि लक्षद्वीप परिसरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधील मान्सूनची उत्तरेकडील सीमासुद्धा ही सक्रिय होताना दिसते. हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा सक्रियता वाढलेली आहे. सध्या नैऋत्येकडून येणारे मान्सूनी वारे कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. आज आणि रात्री पावसाची स्थिती ही अनुकूल राहील. तर हवामान विभाग उद्या केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अधिकृत घोषणा जी आहे ही करू शकतं. आता महाराष्ट्राच्या हवामानाकडे वळूयात. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा परिसरामध्ये उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. काही भागामध्ये मेघगर्जनेसह जोरदार सरी ज्या आहे या कोसळू शकतात. पाहू शकता हा जो सगळा भाग आहे यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता उद्या तरी दिसून येते. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या भागांसाठी येलो अलर्ट जो आहे भारतीय हवामान विभागानं जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बीड, लातूर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस हा दिसून येतोय. फक्त मधला जो मध्य महाराष्ट्र आहे हा सोडून विदर्भामध्ये सुद्धा पाऊस, मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस हा दिसून येतोय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र सर्वच ठिकाणी पाऊस होईल असे नाही. आणि ज्या भागांमध्ये ढगांची निर्मिती होईल त्या भागात काही वेळ जोरदार पाऊस पडण्याची ही शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आज रात्री बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच नांदेड, लातूर, बीड आणि परभणीच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी वेगवान वाऱ्यांचा इशारा सुद्धा दिलाय. त्याचबरोबर ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि काही विदर्भातील जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा कायम आहे. तर या पद्धतीने संपूर्ण परिस्थितीमध्ये अरबी समुद्रातून मिळणारी आर्द्रता आणि सक्रिय होत असलेला मान्सूनी वाऱ्याचा मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळे पावसाचं स्वरूप अनेक ठिकाणी स्थानिक राहणार असून काही भागांमध्ये जोरदार सरी तर काही भाग कोरडे राहू शकतात. म्हणजे काही भागांमध्ये अजिबात पाऊस होणार नाही अशी स्थितीसुद्धा होऊ शकते. शेवटी महत्त्वाचा केरळमध्ये पुढील 24 तासामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता खूप मजबूत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह स्थानिक पावसाच्या सरी या पडू शकतात.
त्याच्यानंतरनं पुढचे 3 ते 4 दिवस खूप महत्त्वाचे असतील. एकदा का मान्सूनची एंट्री झाली भारतामध्ये, केरळमध्ये, की त्याच्यानंतरनं त्याचा जो वेग असेल त्यानुसार 10 ते 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनची एंट्री होऊ शकते. आता पुढची स्थिती कशी असेल, पुढचा प्रवास, त्याचबरोबर पावसाची स्थिती कोणकोणत्या भागामध्ये पुढे कशी असेल, या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.